इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत का? हो नक्कीच. इथे होते इताली संघाचे कर्णधार नाणेफेकी जिंकली आहे. कोलिवली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे इताली संघाला. ओडू कॉम्बॉक्स. मी अजय राऊत सरांना विनंती करेल आपण या केक कापून घ्या. राऊत साहेब या. थँक्यू सो मच सचिनजी. मैदानाच्या आत आपल्याला सामना पाहायला मिळेल. कोलिवली विपक्ष इताडे यामधला जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनल मध्ये गोरसई बी या संघाच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल. अगदी कोलिवली संघानं टॉस जिंकलाय. पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आणि समोर असणाऱ्या इताडे या टीमला मात्र फर्स्ट बॉलिंगसाठी इन्व्हाइट केला. कारण सातत्याने कोलिवली संघाविषयी जर आपण पाहिलं तर निश्चित या आजच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रापासून बॉलिंगवर मॅच निघालत. त्यांच्या बॉलिंग त्यांची ताकद राहिली आहे. बॉलिंग त्यांची खऱ्या अर्थानं काबिलियत राहिली आहे. बॉलिंग त्यांचा सगळ्यात जमेचा चला मॅचला सुरुवात करायची आहे. बघा इताडे संघाच्या विरोधातली ही रणनीती आहे. कोलिवली संघानं बॉलिंग आपली स्ट्रेंथ आहे म्हणून देखील वापरला आहे आणि मयूर थोडीशी गेम माइंड गेम देखील खेळलेत. इताडे सलग मॅच खेळून इथपर्यंत आलाय आणि त्याला कोणत्या प्रकारची रेस्ट देण्याचा देखील विचार नसेल. निश्चित आमचे स्कोरर मित्र मयूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की दुपारच्या सत्रापासून 40 पेक्षा जास्त धावा कोणत्याही संघाला खऱ्या अर्थाने जमा करता आल्या नाहीयेत. आणि याचबद्दल आपण वातावरणाबद्दल बोललो होतो. खेळपट्टीच्या बदललेल्या स्वभाव धर्माबद्दल बोललेलो होतो. जसजशी वेळ आता मात्र निघत जाईल थोडासा प्रकाशाचा अभाव जाणवायला सुरुवात होईल. सूर्य मावळतीला निघेल. वातावरणामध्ये हलकेच जाणवणारा आणि न जाणवणारा गारवा ज्या वेळेला तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेला बॉल ट्रॅव्हलिंग करणं थोडंसं कठीण होईल. चला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. कोण पोहोचेल गोरसई बीच्या विरोधात सेमीफायनल खेळायला? परफेक्ट अँड प्लेबल यॉर्कर बॉल इताली संघाने सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला वैभव, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत कोलिवली संघाकडनं खेळताना पाहायला मिळतात. तर इताली संघाकडनं अक्षय आजच्या संपूर्ण दिवसभरात जबरदस्त सुरुवात इताली संघाकडून झाली आहे. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर स्टेप पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय.
यावेळेला इताडे संघाला शुभेच्छा आल्यात. राकेश तिसकर आणि प्रल्हाद तिसकर यांनी मात्र या शुभेच्छा दिल्यात इताडे संघाला. राकेश तिसकर आणि प्रल्हाद तिसकर यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय निवादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि पाहुण्यांचं स्वागत खऱ्या अर्थानं जोरदार करण्यासाठी यावेळेला बॅटर प्रशांतच्या बॅटमधनं आपल्याला हा षटकार. निश्चित कोळवली संघाचे पुरस्कर्ते निवा पाटील आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या तिथे मात्र नाही. अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र ते अनप्लेबल. यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला, यष्ट्यांचा वेध घेतला आणि डेंजर ठरू पाहणाऱ्या प्रशांतला मात्र दिमागात चले जाऊचा नारा देखील दिला गेलाय. पहिला हादरा बसलाय. सातत्यानं आपण ही चर्चा करत राहिलोय निवा पाटील पुरस्कृत आई जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली संघाबद्दल की या संघाने आपल्या गोलंदाजांवर जो विश्वास टाकलाय तो आजच्या संपूर्ण दिवसभरात कोणत्या संघाचा नव्हता. या संघाने एकतर्फी ज्या लढती जिंकून काढल्यात, फलंदाज जरी अपयशी ठरले तरी देखील गोलंदाजांची मेहनत, गोलंदाजांचा जो काही ज्या पद्धतीनं समर्पणित भावनेनं खेळ केलेला खेळ असेल, ज्या पद्धतीनं त्यांनी जो संघर्ष खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत झोकून देऊन केला तो मात्र वेगळाच होता. यावेळेला कोळिवली संघ विकेट गेल्या. बॅटर कुमार, चांगली गोलंदाजी कुमारसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू बाकअप नव्हता. बॉलिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्लेअरनं स्टंप जवळ येणं गरजेचं होतं फिल्डरनं, कारण डायरेक्ट हिटच्या ऐवजी तो रिले थ्रो मध्ये तुम्ही त्याला निश्चित कॅरी करू शकला असता. परंतु सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 9 धावा. 3 षटकांचा हा सामना आहे. यामधला विजेता संघ सेमीफायनल मध्ये दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळं एकीकडनं फायनल मध्ये आधीच धडक मारली आहे सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या संघानं. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर गणागाती आघात, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षक देखील चुकणार नाही. पकडलाय झेल, संपलाय आणखी एका फलंदाजाचा खेळ. कॅमेरामन जरा फोकस करो. सचिनजी गोंधळी रक्तदान करताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या आवाजानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजतीये. आणि आज आपल्याच गावातला हा देखणा सोहळा आणि त्या सोहळ्याचे ते साक्षीदार होत आहेत. समोरचा चेंडू होता, त्यावर लॉफ्ट करणं, त्याला पिक करणं कठीण नव्हतं, परंतु अशा वेळेला तुम्हाला टायमिंग प्रॉपर असणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी स्कोरर मयूरने देखील याच गोष्टीचा वारंवार उल्लेख केला की आता बॉल जो आहे तो सहजासहजी बाउंड्रीवर जात नाही. एकतर तुम्ही ताकदीचा वापर करताय त्यावेळेला तो जातोय, पण वातावरणानं केलेला जो अचानक बदल आहे आणि खेळपट्टीने जो बदललेला रंग आहे तो मात्र आता सगळ्यांचे तर्क वितर्क आणि अंदाज यांना मात्र थोकी लावून निघून जातोय. विकेट आली आहे, दुसरा धक्का बसलाय. 9 धावा धावफलकावर आहेत. राहुल मागचा सामना ज्यानं गाजवला, मागचा सामना ज्याच्या गोलंदाजीने एका षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली होती, लाजवाब स्पेल हाताळला होता. आता संघ थोडासा अडचणीत आहे. बॅटनं कमाल करावी लागेल. चांगली गोलंदाजी, हार्ड लेंथ, अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनपेक्षित उसळी असणारा चेंडू आणि त्याला ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडून सांगता केली आहे गोलंदाज अक्षयनं. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 9 धावा, अजूनही 12 चेंडू आहेत. इथून मात्र कोळिवली संघ विचार करत असेल, बॉलिंग जरी आपली स्ट्रेंथ असली, बॉलिंग जरी आपली ताकद असली, तरी समोर दैवत वेलेकरचा संघ आहे, समोर इताडे आहे
आणि अशा वेळेला किमान 12-13 पेक्षाही अधिकची सरासरी असलेल्या धावा या संघाच्या समोर उभ्या करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पद्धतीनं खेळावं लागेल, गेअर बदलावं लागेल. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या इताडे संघाच्या जरी बाजूनं राहिलं असलं तरी उर्वरित 12 चेंडू अजून हातात आहेत, अजून वेळ निघून गेलेला नाही, अजून टार्गेट तुम्ही सेट करू शकता. त्या बॅटिंग लाईन मध्ये तेवढी डेप्थ आहे, समोरच्या गोलंदाजांवर तुम्हाला हल्ला करावा लागेल, त्या आक्रमकतेला खऱ्या अर्थानं तुम्हाला आव्हानित करावं लागेल. आणि अगदी त्या पद्धतीची प्लॅनिंग इथे होईल का, त्या पद्धतीचा खेळ आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल का? दैवत नाही, दैवतचं कौतुक यासाठी आहे, आजच्या दिवसातले सगळे सामने पहा, आजच्या दिवसामध्ये दैवतनं टाकलेली प्रत्येक षटकं पहा, लेंथ बघू शकता आपण, बॅक ऑफ लेंथला चेंडू आहे दैवतचा. तिथनं तुम्हाला चेंडू पिक करून त्यावर लॉफ्ट करणं, त्याला मिडल ऑफ बॅट करणं, त्याला करेक्ट करणं, यासाठी प्युअर कॉन्सन्ट्रेशन आवश्यक आहे, मनगटात ताकद आवश्यक आहे. सफल झाले नाही. वन्स अगेन दैवत, दैवत आणि दैवत. बोलबाला केला जातोय. दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतील. इताडे संघासाठी भूषण शरद पाटील आणि रोहन शरद पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. इताडे टीम करता शुभेच्छा खास भूषण शरद पाटील आणि रोहन शरद पाटील यांच्याकडनं या शुभेच्छा आलेल्या आहेत. सचिनजींच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बरंच काही सांगून जात आहे. ज्या आनंदानं आणि ज्या इच्छेनं ते आज रक्तदान करतायत. Yes, it is dot ball. चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक another डॉट बॉल. इथे मात्र स्लो वन बाउन्सर होता, करेक्ट करणं जमलं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा आणखी एक धक्का दैवत वेलेकरच्या माध्यमातून जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली या टीमला. चला वळूयात मैदानाच्या आत. दैवत वन्स अगेन याही मॅच मध्ये इथे नाही. दैवत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, खरं तर आता गंमत काय झालंय मयूर, ज्या संघाने टॉस जिंकलाय त्याने बॅटिंग स्वीकारली, तो कोळवली संघ गोलंदाजीच्या भरवशावर टार्गेट सेट करण्यासाठी आलाय. आणि इथे मात्र इताडे संघाच्या गोलंदाजीच्या वेगाचा जो तोफखाना आहे तो मात्र कोळवली संघाला सुद्धा तरी या 10 चेंडूंमध्ये नेस्तानाबूत करून टाकतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी बॅकऑलवनचे चेंडू, त्यानंतर फुल लाईन, त्यानंतर यॉर्कर बॉल नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 10 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 मधला शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या डावामधले, आणि केवळ 10 धावा धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलंय ते म्हणजेच कोळिवली संघाला. जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. प्रवासामध्ये ज्या पद्धतीनं खडतरता निर्माण झाली इथे थोडासा विचार करावा लागेल. भरोशाचे फलंदाज वैभव, प्रशांत आणि कुमार हे 8 हिटर बॅटर यावेळेला डगआउटच्या आडोशाला बसल्याचं चित्र आहे. ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. डिफेंड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. सिंगलवर समाधान. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय आणि दैवतनं काम फतेह केलंय. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करण्याची स्वप्न असणाऱ्या टोटल साठी आता मात्र संघर्ष आहे. एकेका धावेचा संघर्ष ज्या वेळेला तुम्हाला मैदानाच्या आत करावा लागतो त्यावेळेला तुमच्या विरुद्ध असलेला तुमचा जो प्रतिपक्ष संघ आहे त्याची गोलंदाजीची धार ही किती तेज आहे ही मात्र सांगण्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाची गरज नाही. या 12 चेंडूंमध्ये एक षटकार खेचण्यामध्ये यश आलं आणि उर्वरित 11 चेंडूंवर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका
जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली संघाच्या कोणत्याच फलंदाजाला दैवत आणि अक्षय नावाच्या दोन्ही गोलंदाजांनी दिले नाही आहे. ही गोलंदाजी आहे. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या लाईनवर बॉलिंग करत असता, ज्या वेळेला तुमची नियंत्रणात्मक गोलंदाजी असते, नुसतं वेगावर स्वार होऊन तुम्हाला खेळपट्टीवर अधिराज्य गाजवता येत नाही. वेगाबरोबर तुमची लाईन लेंथ योग्य असली, परफेक्ट असली की मग मात्र तुम्हाला दिग्गज फलंदाजांना देखील तुम्हाला तुमच्या गोलंदाजीच्या तालावर खऱ्या अर्थाने नाचवता येतं. अगदी त्या पद्धतीचं चित्र अक्षय आणि दैवतच्या माध्यमातून झालं. कोळिवली संघ बॅकफुटवर गेला आणि या 2 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 5.50च्या सरासरीने 11 धावा. षटक क्रमांक 3 फार महत्वाचा आहे, कारण इथून पुढे जर मी म्हणेल 30चा जर टार्गेट असेल, 20 धावा मोठ्या फटक्यांच्या रूपाने आल्या तर चित्र वेगळं असेल, परंतु नाही. जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली संघाच्या डावाला लागलेला जो काही सुरुंग आहे तो क्षणागणिक डावाची गळती मात्र थांबवण्याचं नाव घेत नाही. आणखी एक धक्का टीम कोळिवली. जबरदस्त सुरुवात गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं गोलंदाजी अक्षयनं केली, ज्या पद्धतीनं गोलंदाजी दैवतनं केली, कमाल. आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहू शकता. अक्षयचं पहिलं षटक, 9 धावा, तब्बल 2 गडी बाद. त्यानंतर आला दैवत, केवळ 2 धावा 1 गडी बाद करण्यात येत. आणि आता हर्षदनं पहिला चेंडू टाकला विकेटनं. श्री गणेशा शुभारंभ आरंभ प्रारंभ यलगार आगाज सुरुवात केली आहे. हर्षदचा दुसरा चेंडू, नवीन बॅटर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली या संघाकडनं बॅटर हितेश. 5 चेंडू शिल्लक आहेत अजूनही या डावामध्ये. 11 धावा धाव फलकावर आहेत. नेमकं काय रणनीती असेल याचा विचार करावा लागेल. वाईडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला थ्रो, चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगलवर समाधान. आणि आता सिंगल डबलचा मला असं वाटतं की वेळ निघून गेल्या. महत्वाच्या असतात, पण या अगोदर 12 चेंडूंवर झालेल्या चुका आहेत त्या तुम्हाला स्मरणात ठेवावे लागेल. नेक्स्ट बॉल. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय खानिवलीचे आमचे राजूशेठ तुंगारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. राजूशेठ तुंगारे यांचे या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. 4 चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल, यासाठी 6. या फटक्याची होती गरज. हा ठोकलाय षटकार. या फटक्याची गरज होती संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आणखी एक फटका थोडासा आत्मविश्वास वाढवणारा आणि फायटिंग टोटल स्कोर येणारा. इथे अफराकर बॉल होता आणि त्या फटक्याची गरज इथे भागवली जाईल का, परंतु नाही. उंची गाठली, अंतर नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. मोठे फटके त्यांच्या बॅट मधनं आले, पण ज्या अपेक्षेनं धावांचे आकडे वाढणं गरजेचं आहे ते मात्र पूर्ण होत नाहीये. चांगली गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर, थोडासा हलकेचा आतमध्ये आलेला एक्स्ट्रा बाउन्स. जागेवरनं फुटवर्क पाहायला मिळाला नाही, परंतु अगदी जागेवरनं पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. 18 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलेलं. शेवटचा चेंडू या डावामधला. 18 वर धाव स्थिरावला. एक मोठा फटका, थोडासा 8ची रन रेट येईल का, परंतु नाही. तो देखील खोलवर टप्प्याचा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. चुकी, परंतु चांगलं बॅकअप, हे कव्हरअप पाहायला मिळालंय सातत्याने इताडे संघाकडनं. डेडिकेटिव्हली क्रिकेट फिल्डिंग. इथे मात्र पंचांकडे अपील, परंतु नाही. 3 धावांवर समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि या पहिल्या डावाच्या
समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या निवा पाटील यांनी प्रस्तुत केलेल्या जीवदानी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 21 धावा आणि आता विजयाकरता इताडे संघाला आवश्यक असतील 18 चेंडू 22 धावा. तुर्तास व्यासपीठावर सन्माननीय जयवंतजी परटोळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी भूषण दळवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जयवंतजी परटोळे सर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. चेंडू द्यायचे सन्माननीय सुधीरजी गगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो भूषण दळवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुधीरजी गगे यांचा देखील यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. स्वामी समर्थ वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा पूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला ही व्यवस्था करून दिली आहे ते वैभवजी हलके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण दळवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वैभवजी हलके यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर सन्माननीय राजू शेठ तुंगारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी भूषण दळवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजू शेठ तुंगारे यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. आपल्याच गावची सुकन्या जी सध्या कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपल्याला काम करताना पाहायला मिळते. याच क्षेत्रामधील मेडिकल क्षेत्रामधली डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड मेडिकल रिसर्च यामध्ये जी स्पर्धा परीक्षा होते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होते यामध्ये ती उत्तीर्ण झाली मेरिट मध्ये आली आणि सध्या गव्हर्नमेंट कार्डिओ डिपार्टमेंट धाराशिव येथे ती कार्यरत आहे. आज आपल्या कासणेकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. नेहा भोईर हिचं मी त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो आणि या आपल्या सुकन्येला घडवण्यात ज्यांचा मोलाचा हात आहे असे तिचे पिताश्री सन्माननीय अरुणदादा भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समस्त कासणेकरांच्या वतीनं या चषकाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं मी भूषणजी दळवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नेहा भोईर यांचे पिताश्री अरुणदादा भोईर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. चला मैदानाच्या आत 18 चेंडू आणि विजयाकरता 22 धावांचं लक्ष. इथे मात्र याच्या चुका आहेत त्या टाळाव्या लागतील. बॅटर सर बॅटनं देखील रन्स येत आहेत. अशा वेळेला जर डॉट बॉल आपण उडवून घेत असू कसं असतं माहिती का ज्या वेळेला आपल्यासाठी कठीण सोपं असतं त्यावेळेला ते सहज करा. जे सहज असतं ते सुलभ करा. जे सुलभ आहे ते साध्य करा आणि जे साध्य झालं त्यातून यश मिळवा. पण आपलं सोपं आपण कठीण करण्यात गेलो तर ते दुसऱ्यासाठी सोपं होऊन जातं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कोळिवली संघ या टप्प्यांसाठी ओळखले जातात त्यांचे गोलंदाज. या वेगासाठी कोळिवली संघाची वेगळी ओळख आहे. 3 चेंडू झाले 2 धावा धावफलकावर आहेत. 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि त्याचा घमासान मैदानाच्या आत चालू आहे. कारण स्वर्गीय महादेव दळवी
चषक 2025च्या रणसंग्रामात अंतिम फेरीत खालिंगच्या विरोधात कोण, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याच्या अगोदर सेमीफायनलला पोहोचलेल्या गोरसई बीच्या विरोधात या दोन संघांमधलं नेमकं कोण जाणार, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना मैदानाच्या आत चालू आहे. इथे मात्र ज्या महत्वाच्या गड्याला बाद करणं गरजेचं होतं त्या दैवत वेलेकरला परतीचा प्रवास आणि प्ले परफेक्ट यॉर्कर बॉल. कोळिवली संघाकरता इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोळिवलीहून बाळा माळी, शिवम माळी, काळूराम माळी आणि नयन माळी यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. बाळाशेठ माळी, शिवम शेठ माळी, काळूरामजी माळी आणि नयन माळी यांच्याकडनं या शुभेच्छा खास कोळिवली संघाकडनं. मी मगाशीच म्हटलं होतं बघा, कोळिवली संघ सातत्यानं कॅप्टन जे असतं ना, लिडरशिप जी असते तुमची, त्यामध्ये प्लॅनिंग तुम्हाला फार महत्वाचं आहे. प्रत्येक मॅच गणिक तुम्ही कोणत्या स्टेजला पोहोचत आहात, यानंतर आकडेवारीमध्ये किंवा सिक्वेन्स नुसार कोणता संघ आपल्या विरोधात खेळणार आहे आणि मग त्या संघाला चेस करणं सोपं जाते का, त्या संघाला टार्गेट सेट करणं सोपं जाते का, किंवा त्या संघाच्या अपोनंट जेव्हा आपण उभे असणार आहोत त्यावेळेला आपल्याला ते डिफेंड करणं जमणार आहे का, हे सगळे ताळेबंद तुम्हाला साध्य करावे लागतात. पहिलं षटक फार मोठं मॅटर करणारं होतं. दैवतचं खेळपट्टीवर असणं हे संघासाठी अत्यंत आवश्यकतेची गोष्ट होती, कारण 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मागे देखील तेच झालं. कोळिवली संघाने 18-30 अगदी मापक असलेलं जे समीकरण आहे ते 6 चेंडू 23 पर्यंत नेऊन ठेवलं होतं. आणि इथे जर आता पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू झालेत, केवळ 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज वैभवनं फॉर्म कायम ठेवलाय. दिवसभरात इम्प्रेसिव्ह बॉलिंग कोळिवलीच्या वैभवनं केली आहे. इथे मात्र फुल टॉस बॉल, सर बॅटनं लोफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळेल. खेळाडू कक्षाला सलामी देणारा आणि या मॅच मध्ये अजूनही जिवंत आहोत हे सांगणारा चौकार. पाच चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच आता 6 धावा. ला जवाब क्रिकेटचं प्रदर्शन या दोनही संघाकडनं. तेव्हा पाटील पुरस्कृत आई जीवदानी स्पोर्ट्स कोळिवलीचा संघ मैदानाच्या संघर्ष करतोय आणि हा संघर्ष किती पराकोटीचा असला पाहिजे, त्याची म्हणतो ना आपण फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ठरवल्यात. दैवत गेलाय, त्यानंतर दडपण आहे का, तर मात्र नाही. फुल लेनचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवला, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये जाऊन चेंडू फील्ड करतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 ची ते मात्र सांगता होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या इताडे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. 12 चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज. हर्ष गगे चला व्यासपीठावर या. अमर भुईर चला व्यासपीठावर या. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज बॅटिंग करणारे इताडे संघाला. आता मात्र थोडसा सगळं जे लक्ष माणसाचं जे 12 चेंडूंवर चाललंय त्यापेक्षा येणारे 6 चेंडू अत्यंत महत्त्वाचे. आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर धक्का दिला इताडे संघाला. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आणि आता समीकरण असेल 11 चेंडू 14 धावा.
चला आता मात्र समीकरण बदल 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कोळिवली संघ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जी क्षमता आहे तिला सिद्ध करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र राहुल आता मैदानाच्या आत आपल्या गोलंदाजीचा कसब दाखवतोय. मागच्या सामन्यात देखील एकच धाव खर्च केली होती आणि सेम म्हणून मी मगाशी म्हटलं दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात आहेत. पूर्व उपांत्य फेरीचा हा सामना जो संघ विजयी होईल तो मात्र सेमीफायनल मध्ये गोरसई बीचा विपक्ष खेळ. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही 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 कैल करावं लागेल. सिंगल घेण्याच्या नादामध्ये विकेट गेली असती परंतु डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा बदललंय. 10 चेंडू आणि विजया करता 14 धावांची गरज. दबाव मात्र दबावाचं वलय या क्षणाला आवडलं जातंय. वर्ण वलय ते निर्माण केलं जातंय. इताडे संघ एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये मैदानाच्या आत जरासा सामना करताना पाहायला मिळतोय. नजरा तमाम प्रेक्षकांच्या मैदानाच्या आत खेळलेल्या. हा ट्रॅकर बॉल संधी होती ती संधी गमावली आहे. समोर या वेळेला हलकाचा स्पर्श जरी बॅटचा झाला असता तरी फाईनला लॉंग लेगला किंवा नॉन स्टॉपला चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेला असता. समीकरण बदललंय. 12 चेंडू 14 धावांची गरज आणि आता बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सलगचे 3 निर्धाव चेंडू आस्किंग रन रेट मध्ये इन्क्रीज होतील. 9 चेंडू आणि विजया करता 14 धावांची गरज. म्हणून मी सुरुवातीपासून म्हटलं कोळिवली संघाची खासियत आहे कितीही आकडा जवळ असला तरी उरलेलं जे कमी आहे ते वाचवण्यासाठीचा लढा हा त्यांचा प्राणपणाचा असतो. इताडे संघ इथे मात्र नाही. इनसाइड एज लागली. धाव घेण्याचा प्रयत्न गोंधळ आणि या गोंधळात इताडे संघाचा ऋतिक बाद. सलगचा 4था चेंडू निर्धाव आलाय. सलगचा 4था चेंडू डॉट आलाय आणि आता मात्र विचार करावा लागेल इताडे संघाला की आपण चुकतोय कुठं. कारण आता 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता समीकरण असणारं हे समीकरण आता 8 चेंडू आणि 14 धावांवर आलंय आणि राहुल प्रत्येक मॅच मध्ये गरजलाय. मागचा सामना जर राहुलचा आपण पाहिला तर त्या सामन्यामध्ये देखील केवळ एकच धाव खर्च केली होती. 5 चेंडू डॉट काढण्यामध्ये यश आलं होतं आणि जे 18-30चं समीकरण आपल्या संघासाठी सोपं करण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हा राहुलने उचललेला होता. इथं देखील तेच चित्र आहे. 4 डॉट बॉल आले 12-14चं समीकरण असताना माझ्या अजूनही गेलेलं नाही. पण विचार काय आहे माहित आहे तुमचे सलामीचे भरवशाचे इन्फॉर्म असणारे प्रॅक्टिस मध्ये असणारे सातत्यानं संघाला लीड करणारे फ्रंटला येऊन खेळणारे जे बॅटर आहेत असे निश्चित असे फलंदाज ज्या वेळेला तुमच्या डगआउट मधनं बाहेर जातात त्यावेळेला विचार करावा लागतो नवीन येणाऱ्या बॅटरला तुमच्या यंग टॅलेंटला तुमच्या टॅलेंडर्सला की मोठे फटके कलेक्ट होतील किंवा नाही. आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लूज असतो ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास खचलेला असतो त्यावेळेला मात्र मिडल ऑफ बॅट होऊ शकत नाही. परफेक्ट शॉट तुम्ही खेळू शकत नाहीत. इथे मात्र दणाके आणि इथे मात्र निश्चित ही धडाकेबाज ज्याला जिगर म्हणतो ना आपण बिनधास्त निर्धास्त खेळलेला फटका माहित होता. एका फटक्यानं जो मॅच अतिशय वेगानं कल बदलत होती. एक फटका काय मॅटर करतो बघा. आता या षटकारानं मगापासनं क्विक रिझल्ट किंवा जो रोख होता जो परिणाम होता जो मॅचचा होरा होता तो मात्र जो कोळिवली संघाकडे गेलेला होता तो क्षणार्धात आता दोन्ही संघाकडे समान आलेला आहे. 7 चेंडू आणि विजया करता 8 धावांची गरज. आता आकडे थोडेसे सोपे. 7-8 ट्रॅकर बॉल होता. लेट कट खेळलाय. थर्ड मॅन मध्ये स्लिप करणं झाली चुकी. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेचा वेध घेत इताडेकरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि काळजात खुशी निर्माण करणारा चौकार. निश्चित या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता कल्याणहून माननीय राजेशजी ठाणगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. पालीचे शाखा प्रमुख माननीय रामशेठ तरणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख माननीय बाळाराम तरणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं या क्रिकेटच्या रणसंग्रामाच्या वतीनं मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. 6 चेंडू आणि आता विजया करता 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या 2 चेंडूंवर ज्या चुका झाल्या
6 चेंडू आणि 4 धावा, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. तेव्हा अगदी पहिला डॉट आला, दुसरा डॉट आला, तिसरा डॉट आला, चौथ्यावर मात्र धाव घेताना गडी बाद झाला, तो डॉट आला. 8-14चं समीकरण आलं. चेंडू क्रमांक 5 वर एक कणकणीत षटकार आला आणि चेंडू क्रमांक 4 वर दैव देते आणि कर्म नेते अशा अवस्थेमध्ये स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक जो होता त्याच्याकडनं मात्र आपण पाहिलं शॉर्ट थर्ड मॅनला, तिथे मात्र चुकी झाली. चेंडू हातातून निघून गेला आणि एकदा एखादी गोष्ट हातातून निघून गेली की मी मगाशीच म्हटलं होतं की पश्चातापाशिवाय काही नाही. 6 चेंडू आणि 4 धावांचे द्वंद्व. पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्याला हुकूमत वर्चस्व गाजवता येईल, त्याला मॅच मध्ये कमबॅक करता येईल, पुनरागमन करता येईल, परतीचे दरवाजे वाटा रस्ते सगळं मोकळ होईल. इथे मात्र नायकोलवर टप्प्याचा चेंडू अगदी लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर षटक क्रमांक 3च्या चेंडू क्रमांक 1 वर हा विजयाचा हुंकार गाणारा ठोकलाय चौकार. चला, गोरसई संघाचा कर्णधार आपण यायचे टॉस साठी आलेले आहेत आणि इताडे संघाचा कर्णधार या आपण नंतर तुम्ही टीम मीटिंग करा, त्यामध्ये आनंद व्यक्त करा. टॉस साठी या, टॉस साठी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच